काय म्हणायचा या, काय झाला? सगळा वाईट आमच्याच बाबतीत बरा होता, बाकी सगळ्यांचा चांगला होता. माझ्या पोरीचा कपाळ पांढरा झाला आणि आता सासरो गेलो. कोण करता या सगळा काय कळत नाही. पूर्वा, गो बाय पूर्वा, बघ माझ्याकडे. पूर्वा, तू घाबरू नको हा. तुझे आऊस बापूस अजून खमकी असत. तुझा घर है ना, तुकाच बघू खवा हा. गपगो सरिता, जाऊचा ना ता सगळा झाला. आधी थैसर जाऊन येऊया आणि जा काय कार्य करूचा असतात ना ता करू खया. काल तर हैसर होते, अचानक घरातून बाहेर कसे गेले ता कळणार नाही. कुता थैसर गेल्याशिवाय कसा कळतला? अभिरामा, कावेरी बोलवून हाड, म्हणजे पूर्वा वांगडा रवला ना तर त्याका पण आधार होईल. आणतो मी तिला. कावेरी, कावेरी, पूर्वाचे सासरे. अरे, पूर्वाचे सासरे तात्याराव ते वारले. आपल्याला जावं लागेल तिकडे. काय ग? हा, त्याला दिली या गरगरत आहे. मग तू नको येऊ, तू आराम कर. तिकडे जाऊन अजून त्रास होईल तुला. मी सांगतो ना तुला, नको येऊ. एवढी काही गरज नाहीये. तू झोप, आम्ही जाऊन येतो. बाय, आता स्वतःक सावरूक व्हया. असा खचून कसा चला? हो, काय चाललास? अभिरामक बघू. अरे रवा ग. अरे अभिरामा, एकटोच तू काय वेरी खया? आई, तिला बरं वाटत नाही जरा. ये बाय, बर ते का आराम करू दे, आपण जाऊन येऊया. हो, पण सकाळी पूर्वाच्या खोलीतून आपल्या खोलीत गेला ना तेव्हा बरा होता धडधाकट. आता अचानक बरी तब्येत बिघडली. चला निघूया, उशीर होऊक नको. चल. अरे बाबा, आपण खय जाताव, कशाक जाताव याचा तरी भान हा काय तुका? काय झाला? लावलंस ना बाटली, तोंडाक लावलंस ना. अरे वाच, पोराची अवस्था तरी बघ. ती बघूनच मका रवला नाही. माका पण काळीच असा वाईट वाटला, पण दुःख ती काय करणार म्हणान थोडा. आई चल, निघूया आपण. पूर्वा, बाळा चल. काय करतास वैता? तुमच्या पायना सगळ्यांचं ऐकून घेऊच लागतं माका. चला. चल. खबर केली मी मर्जी बहार, नका सोडून जावो रंग महार. पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळती काळजात मी फिरती. जवळ याव मला पुसाव गुपित माझ खुशाल, गुपित माझ
नायकांनो, या वाडा तुमचाच आहे. अभिराम भाऊजी, नक्की काय झालं कावेरी? अगं काही नाही, आराम केलं की बरं वाटेल. हो, ताप येता की काय? नाही नाही, ताप नाही. डोस काय उसळला? अगं नाही ग वहिनी, अशक्तपण आहे फक्त. सकाळपासून जाणवू लागलो काय अशक्तपणा? गप्र, उगाच गजाले करू नको. जाताव ना हे सर काय झाला माहित नाही. हो, पुढे चला. मागे काय रावलास? हो पुढे पुढे काय? तुम्ही मागे कशा थांबलास ना माका चांगला माहिती. चला चला आधी, चला चला. या कावेरीचा ना माका कायच खरा वाटणार नाही. सगळी ढोंगा असत. हिंका कोण सांगणार? आणि हिंका तरी काय खरा वाटणार? हा, एकदा चांगला तावडीत गाव खोया. काय झाला? पोटात दुखता गे, पोटात दुखता. आई पाणी. हाय सर पिऊ पाणी काय मिळतला? आय 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 आय. काय गे? माका काय मारून टाकतास? अरे दादा काय चाललंय तुझं? वहिनी थोडा वेळ इथेच आराम कर, नंतर जाऊ आपण. नको, तुम्ही जावा. मी आपल्या घरात जाऊन आराम करतोय. वाच पडलंय ना की बरं वाटत माका. तुम्ही आपले जावा. आई मी वहिनीला सोडून येतो घरी. कित्याक? नको नको अभिराम भाऊजी, तुम्ही कित्याक थांबतास? तुम्ही जावा. कार्य वेळेवर हो कवा ना. कधीपासूनची ठेवलेली बॉडी असा वास मारूक लागा. तुम्ही जावा. पूर्वा बाय, बापूस असा बरोबर. काळजी करू नको, जावा. बरा एकटं जाशीत ना तू? वय वय जाते आता, आपलं कसा तरी जातंय. बरा चल नीट जा बाय. तुझी नाटका काय मका कळत नाही काय कावेरी? चांगला तावडीत सापडशील आता. एक दिवस असो येईल की अख्ख्या वाड्यात आपण दोघाच असू. त्याच दिवसाची वाट बघते मी, की कधी या वाड्यात आपला संसार होईल. नायकांनो, आज अख्खा वाडा आपला आहे. कुणीच नाहीये या वाड्यात. आणि एक दिवस असोही येईल की या वाड्यात कोणच राहणार नाही. ह्याका काय मरण म्हणायचा? हा, ओ झिलाचे अजून दिस कार्य झाले नाही तो सर बापूस मेलो. तुला कळवला नाही? होय तर
असा मरण दुश्मनाक पण येऊक नको. पहिलं कोणी बघितलं? मी बघले साहेबांनू. दार उघडा दिसला सकाळी म्हणून आज गेले बघू. बघले तर काय ह्या असाच. अजून कोण राहतं घरात? सून रवत होती. राहत होती म्हणजे? तिचं घो वारलो मग ती माहेराक गेली. तिका बोलवलेला असा. तात्या पण थैसरच होते. थैसर कधी येले काय माहित. नाही गेले. साहेब आम्ही बघू शकतो का? चल. आई चल चल बाहेर चल. पूर्वा चल. आई तू बस इकडे. मृताची सून ही तात्या राहायला तुमच्याकडे होते, मग इकडे कधी आले? साहेब खरं सांगतो तुम्हाला, यातलं आम्हाला काहीच माहिती नाही. काल ते आमच्याकडे होते, जेवले मग झोपले, त्यापुढे आम्हाला काहीच माहिती नाही. आणि सकाळी जेव्हा हे लोक आले त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं ना तेव्हा आम्हाला हे सगळं कळलं. नंतर आम्ही खोलीत जाऊन पण बघितलं, ते नव्हते तिकडे. तेव्हा खात्री पटली. खरं तर हे सगळं आमच्यासाठी पण तेवढं शॉकिंग आहे. तिथून इथे येण्याचं काहीतरी कारण असेल ना? साहेब खरंच काहीच कल्पना नाही हो आम्हाला. यांच्याशी काही बोलणं झालं असेल? नाही, माझ्याशी काही बोलले नव्हते ते. स्वतःचा मुलगा वारल्यानंतर सुनेच्या घरी राहायला गेले म्हणजे काहीतरी कारण असेल ना? साहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांना आम्ही नाही नाही नाही, शक्यच नाही. ज्या पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला आहे ते पाहता हे कृत्य मानवी नाहीये. अमानवी आहे. सरिता वहिनी, आणख्या म्हाका सांग, आत कोण कोण असा? ती असा ती एकटाच असा की आणखी कोण असा? तर माका काय माहित. मेल काय माहिती असतं तुका? काय रे, काय लपवतो होता? काय नाही पेढे नाही होत. पेढे? पेढे कोणी दिला न तुका? तिनं दिला. तिना कोणी? तिनं. आता तुझ्या थांब थांब थांब. वहिनी. नाव काय असा तिचा? विसरलंय. तुमका होय पेढो? आणखी नको ना? दे. हा. पेढे देऊन खुळ्याचा तोंड बंद केलेला दिसता. थाप ये. पेढे ना खाऊचे नसतात, पोटात दुखता. लय खाले तर चांगले नसतात ते. हा दे. पेढे नाही खायचे. वहिनी पेढे. सहज तुका सोडूच आहे नाही. कुणीतरी येईल. येऊ दे. नाही काढणं.
ही शरीर आपली नाहीये. पण त्याच्यावर राज्य आपलाच असा. या दोघांना कुणी पकडलं तर आपलं भेटणं अवघड होईल. अण्णा उद्याची काळजी करत नाही. आज वाढून ठेवलेला आजच संपवायचा. मेले पाणग्या असं काय बघत पोटात दुखत माझ्या गेलो आवरो. बहिणी पेढे संपले. संपले. पाणी आणजा माका. या बघा हो या पाणी. संपला आता. आतना पाणी आणजा जा. संपलं पाणी. सपला पेढे सपले. वहिनी पेढे खरंच संपले. संपले. कावेरी खय असा रे. कावेरी वहिनी विसरले. तू विसरलस पण कावेरी खय असा ते तो शोध घेतल्याशिवाय मी रवचय ना. या आय मेलोय. माझे पेढे खाल्लास ना. होय ना. गेल्या तोंडार शिडा पडली नाही तुझ्या. ती वाट टेकला काही ना. माका म्हणतो चालतो आहे ना. संपले पेढे. पोटात सूळ उठलो. आय गे मेल्याची नजर बादली. काय झालं वहिनी? जरा वाईट पोटात दुखत आहे. काय खाल्लं होतं का? त्या मेल्या पाणग्यान पेढी दिला आणि ते वाईच खाल्लोय खय. आय गे. हो. कुठे आहेत पेढे? काय सर शेणाचे गोळे. वहिनी पेढे कुठे आहेत?